हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. सो स्वागत आहे तुमचं निकिता ब्लॉग्समध्ये. सो तुम्ही आता विचार करत असाल की आम्ही कुठे चाललो आहे. सो आम्ही चाललो आहे घनसोलीला, वहिनींकडे. छकुलीचा आमच्या बड्डे होता, सो बड्डे सेलिब्रेशनसाठी चाललेलो. आणि ऑलरेडी आम्हाला उशीर झालेला, कारण आई दुपारी ऑलरेडी गेली होती. कारण रुद्र लेट येणार होता स्कूलमधनं, त्याचं 5:30ला सुटणार होता. सो व्हॅनवरनं तो काहीतरी 5:45-6पर्यंत तो घरी येणार होता. म्हटलं त्याच्यानंतर ट्रेनने जाणं इम्पॉसिबल आहे त्याला घेऊन जाणं, कारण तुम्हाला तर माहिती आहे संध्याकाळची ठाणा वगैरे या साईडला खूप गर्दी असते. त्याच्यामुळे आम्ही ते रिक्स घेतले नाही. म्हणून मग ते बोलले की आपण गाडीवरनं जाऊया. मी म्हटलं ठीक आहे चला जाऊया म्हणून मग आम्ही गेलो. आणि ट्रॅफिक तर आम्हाला भरपूर भेटलंच मध्ये जाताना. आणि हे बघा ना किती भारी वाटत होतं. ऐरोलीच्या पुढे आहे बौद्ध मंदिर आहे वाटतं. हे काय आहे मला ते पण प्रॉपर माहीत नाही, पण आय थिंक सो बौद्ध मंदिरच आहे. पण खूप भारी वाटत होतं. हे लाईटिंग वगैरे त्याला खूप मस्त केलेली. सो कधीतरी चान्स भेटला तर नक्की मी इकडे जाईन, कारण खूप प्रसन्न वाटतं अशा ठिकाणी गेल्यावर. सो नंतर आम्ही तिकडे पोचलो बघा. त्यानंतर छकुलीने पण आम्हाला कॉल केलेला कुठे आहात म्हणून. म्हटलं येतो आम्ही, ऑन द वेच आहोत म्हणजे तुमच्या घराच्या पाठीमागेच असं तिला सांगितलं. मग घरी गेलो. मग हे गेल्यावर तिथे बलून डेकोरेशन वगैरे केलं त्यांनी. बलून वगैरे फुगून घेतले दादानी आणि त्यांनी. आणि मग तिला तयारी वगैरे करून फोटोशूट वगैरे काढत होते, म्हणजे फोटो वगैरे तिचे काढत होते आणि मग हे तिथे डेकोरेशन करत होते. डेकोरेशन काय एवढं करणार नव्हते, साधाच बड्डे करणार होतो तिचा, कारण एवढं काय करणार नव्हते वहिनी बोललेल्या. आणि मग नंतर रुद्राची आणि ह्यांची दोघांची मस्ती चाललेली. एकमेकांना काय खेळत होते काय माहिती, पण खूप मस्ती चाललेली. बघा तुम्ही ब्लॉगमध्ये. काय करताय? कुठे आलास? इकडे बघ. ओय कशाला तू का नाही काढत आहे? दादा बघतो का? दादा कसं बघतो, कसं बघतो ना दादा. मी बघितलं नाही तुम्ही खाली बसल्यात त्या. बरं आहे ना? एकदम मजेत. तुम्ही बरं आहेत ना? आहे बरी आहे का? म्हातारी दोघं पण मजेत. बाई ती कोणत्याच वाट बघवत्या. मी म्हणते येत आहे. मम्मीने पण हेअरबँड कुठे लावला? अगं नाही केस मिस करत. नाही खरंच तुझ्या केसांना हात लावून. चकुली तिकडे बघ. एक समोर जात होते ती हा कापून दे ना. इकडे बघा बस. थांब बस. तू भराव तिला असं कर ना. इकडे बघ मामाकडे. बस तुझा बाथरूम मध्ये जाऊ. नको ना.
काढलं. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.